नमस्कार मंडळी. आज आम्ही कुठेतरी चाललो आहे विमानाने जायचा आनंद काही वेगळाच असतो. कुठे चाललो आहे ते नंतर सांगेन, परंतु विमानात बसल्या बसल्या अशी फोटोग्राफी करायला खूप मजा येते. त्या ढगाच्या वरून जायचं, आ हा 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 हा. यावेळी विमानाने जाताना आम्हाला एक गेस्ट भेटले. अभिनय क्षेत्रातील मराठी कलाकार स्वानंदी टिकेकर आणि तिचे सहकारी. सुंदर मी होणार या नाटकाच्या दौऱ्यासाठी ते इंदोरला चालले होते. स्वानंदी टिकेकर अतिशय गुणी अभिनेत्री. घाबरत घाबरत जाऊन मी स्वानंदी टिकेकर यांच्यासोबत जाऊन फोटो काढला. त्यांनी देखील आमची चौकशी केली, कुठे निघालात, काय निघालात. आम्ही ट्रेकिंगला निघालो म्हटल्यावर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. कुठे निघालात? हिमालयात ट्रेकिंगला निघालो म्हटल्यावर अजूनच आश्चर्य वाटलं. त्यांना फार कौतुक वाटलं. मला स्वतःला सेलिब्रिटी असल्यासारखं वाटलं. त्यांचं विमान आल्यानंतर ते बसून गेले. त्यानंतर आमचं विमान आलं. आम्ही देखील विमानात बसलो. बसमध्ये असो की एखाद्या गाडीमध्ये असो की विमानात असो, आम्हाला विंडो सीटच लागते. यावेळी मला एक सांगून 2 विंडो मिळाल्या होत्या. त्यामुळे माझी फोटोची खूपच चंगळ होती. जमिनीवरचा प्रवास असो की आकाशातला, मी कधीही कोणत्याही वाहनात झोपत नाही. शक्यतोवर झोपत नाही. मी आजूबाजूच्या परिसराचा, ढगांचा, सगळ्याचा मी डोळ्यांनी आस्वाद घेते आणि सतत फोटोग्राफी करत असते. 2 विंडो असल्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं मला. मी विमानात बसताना देखील मी मांडी घालूनच बसते. ढगात गेल्यावर जमिनीवरचा नजारा इतका सुंदर दिसतो. त्या ढगांच्या वरून आपलं विमान जात असतं आणि जमिनीवरचं देखील कधी कधी काहीही दिसत नसतं. नुसते निळे ढग, पांढरे ढग आणि आपण पळतोय 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 पळतोय. ढगांच्या सोबत धावत असताना 1.5 तासामध्ये आमचा विमान थांबा आला आणि खालचं दृश्य इतकं सुंदर दिसत होतं की विचारू नका. आता आम्ही कोणत्या ट्रेकला निघालो आहे, कशासाठी निघालो आहे, कोणत्या हिमालयन ट्रेकला निघालो आहे ते मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय बाय. टाटा.